नमस्कार मंडळी, कुकिंग डायरीज विथ राहुल या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. आज आपण एकदम चमचमीत, कुरकुरीत, चटकदार असा बटाट्याचा स्टार्टर बनवणार आहोत. ही रेसिपी अत्यंत सोपी आणि झटपट बनणारी, झटपट म्हणजे अगदी 10 मिनिटांमध्ये ही रेसिपी तुम्ही तयार करू शकता. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग हा स्टार्टर कसा बनवायचा ते पाहूयात. आता हा स्टार्टर आपण बटाट्यापासून बनवत आहे, त्यामुळे मी इथे 2 बटाटे कुकरमध्ये शिजवून घेणार आहे. अशा प्रकारे मध्यम आकाराचे 2 बटाटे घेतलेले आहेत. आता आपण कुकरमध्ये 2-3 शिट्टी करून हे बटाटे शिजवून घेऊयात. हे पहा, बटाटे आता शिजवून त्याची साल काढून मी घेतलेली आहे. आता आपण बटाट्यांचे काप करणार आहोत. तर बटाट्यांचे मध्यम आकाराचे किंवा तुम्हाला आवडतील अशा आकाराचे तुम्ही काप करून घेऊ शकता. मी इथे क्यूब साईज किंवा चौकोनी आकाराचे काप करत आहे. जसे आपण पनीर कट करतो त्याप्रमाणे मी इथे बटाटे कट करत आहे. आता इथे बटाट्यांचे काप करून झालेले आहेत. आता आपण पुढची प्रोसेस करूयात. आता या बटाट्यांवरती आपण काही मसाले घालूयात. सर्वात आधी इथे मी अर्धा चमचा चिली फ्लेक्स घातलेला आहे. त्यानंतर पाव चमचा ऑरिगॅनो घातलेला आहे. नंतर अर्धा चमचा चाट मसाला घालत आहे. तुमच्याजवळ चाट मसाला नसेल तर आमचूर पावडर घातली तरी चालेल. आता घालूयात अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, चवीपुरतं मीठ घालत आहे. त्यानंतर चिमूटभर किंवा पाव चमचा काळी मिरी पावडर घातलेली आहे. आता आपण घालूयात 2 चमचे कॉर्नफ्लॉवर. कॉर्नफ्लॉवर घातल्याने बटाट्यांना चांगलं कोटिंग होईल. तसेच जे मसाले आपण घातलेले आहेत ते सर्व पीसेसला व्यवस्थित लागतील. आता कॉर्नफ्लॉवर आणि सर्व मसाले बटाट्याच्या तुकड्यांना व्यवस्थित लावून घेऊयात. हे पहा, सर्व मसाले आता व्यवस्थित कोट झालेले आहेत. आता गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये थोडंसं तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर आता आपण हे बटाट्याचे एक एक पीसेस तेलामध्ये घालूयात आणि पीसेसला खरपूस सोनेरी रंग येईपर्यंत आपण तळून घेऊयात. पहा, बटाट्याच्या पीसेसला खूप छान रंग आलेला आहे. आता आपण हे पीसेस काढून घेऊयात. फक्त 2 ते 3 मिनिटांमध्येच हे पीसेस खरपूस तळले जातात. आता मी इथे सर्व पीसेस तळून घेतलेले आहेत. आता आपण ते एका डिशमध्ये काढून घेऊयात. मित्रांनो, स्टार्टर अजून तयार नाही आहे. यामध्ये अजून एक ट्विस्ट आहे. तो काय आहे ते पाहूयात. तर मी इथे चिमूटभर चाट मसाला घेतलेला आहे. तो आता पीसेसवरती पसरवूयात. तसेच मी इथे चिमूटभर ऑरिगॅनो वरून घालत आहे. चाट मसाला आणि ऑरिगॅनो हे वरून टाकल्यानंतर या स्टार्टरची चव अजूनच वाढते. हा स्टार्टर पाहून तुमच्या तोंडाला पाणी नक्कीच सुटलं असेल. माझ्याही तोंडाला खूप पाणी सुटलेलं आहे. तेव्हा हा गरमागरम स्टार्टर मी टोमॅटो केचप सोबत खायला घेतो. ही स्टार्टरची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत खा प्या मस्त रहा. धन्यवाद.